हाय, कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी ना छोटंसं नारळाचं झाड लावणार आहे आणि ते नारळाचं झाड घरीच बनलंय. देवासमोर तांब्यामध्ये नारळ ठेवला होता आणि त्याला मस्त असा कोंब आलाय. तर हे ते झाड आहे की नाही, खूप छान आहे आणि खूप मोठं पण झालंय ते आता आणि त्याला कोंब पण भरपूर आलेत. झाडाच्या उंची एवढा खड्डा घेऊन ठेवला आणि स्पेशल म्हणजे आजीच्या हाताने नारळाचं झाड लावायचं होतं, तर तिला बोलवलं आणि आम्ही दोघींनी मस्त असं नारळाचं झाड लावलं. एक आठवण म्हणून आजीच्या हाताने नारळाचं झाड लावलं म्हणजे आपल्या नेहमी लक्षात राहील, हा बाबा हे झाड आजीने लावलंय. झाली बादलीचं काम. बाय बाय, टाटा. अनासाचे झाडं पण लावणार आहे, त्याला किती छान कोंब आलेत बघा. असे कोंब येतात, पाण्यात ठेवायचं मग असे कोंब येतात त्याला. आणि मी लावणार आहे पण मला माहीत नाही सक्सेस होईल का नाही, तर आपण नंतर पाहूच व्हिडिओमध्ये सक्सेस होईल का नाही. चला आता लावून घेऊ. तुम्हाला अननसचं झाड लावायचं असेल ना, तर त्याच्यासाठी ना आधी पाण्यात ठेवायचं 10-15 दिवस. त्याला खूप छान असे कोंब फुटतात आणि त्यानंतर तुम्ही जमिनीत किंवा कुंडीत लावा.